मित्रांनो, द्राक्ष शेती म्हणजे फक्त पीक नाही, ती एक तपस्या आहे, एक आयुष्य आहे आणि काही लोकांसाठी तीच ओळख आहे. महादेव बाप्पा वडणे, गाव माळुंब्रा, तालुका तुळजापूर. हे नाव फक्त एका शेतकऱ्याचं नाही, तर द्राक्ष शेतीतल्या अनुभवाचं, सातत्याचं आणि निखळ मार्गदर्शनाचं प्रतीक आहे. आज ते पुणे द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक आहेत. पण इथपर्यंतचा त्यांचा प्रवास खूप कष्टाचा आहे. आज आपल्याकडं बऱ्याच सुविधा आहेत, पण बाप्पाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी टँकरने पाणी घालून द्राक्षबाग जोपासली. उन्हातानात, रात्री अपरात्री फक्त एकच ध्यास, द्राक्षबाग जगली पाहिजे. महादेव बाप्पांचं आयुष्य पाहिलं की एक गोष्ट ठळकपणे जाणवते. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत द्राक्ष शेती, द्राक्ष शेती आणि द्राक्ष शेतीच. शेतात काम करणारा शेतकरी असो किंवा बाहेरचा बागायतदार मित्र, कोणीही आलं तर निखळपणे मनापासून मार्गदर्शन. आणि इथंच दिसतं त्यांचं अचूक नियोजन. द्राक्ष म्हणजे फक्त वजन नाही, देठ, रंग, सायझिंग, टाईटनेस आणि मार्केटमध्ये चालणारी क्वालिटी. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी लावलेली फ्लेम व्हरायटी. गेल्या फेब्रुवारीमध्ये त्यांनी फ्लेम कलम रोपांची लागवड केली आणि आता या फेब्रुवारीच्या आधीच माल विक्रीस जाणार आहे. मित्रांनो, हे ऐकायला सोपं वाटतं, पण ज्यांना द्राक्ष शेती कळते ते लगेच समजतात हे नशिबाचं काम नाही, तर अचूक नियोजनाचं फळ आहे. खरं सांगायचं झालं तर महादेव बाप्पा माहिती सांगताना असं वाटतं की जणू एखाद्या प्रयोगशाळेतला तज्ज्ञ बोलतोय. शेत आहे, पण काम मात्र प्रयोगशाळेसारखं. माती आहे, पण विचार मात्र वैज्ञानिकाप्रमाणे. महादेव बाप्पांचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्वतःच मोठं होण्यापेक्षा इतर शेतकऱ्यांनाही उभं करायचं, हीच त्यांची खरी इच्छा. शेतात काम करणाऱ्या मित्रांनाही ते द्राक्षबाग लावायला प्रवृत्त करतात. भांडवल, रिस्क, चुका या सगळ्या गोष्टी समजूनही सांगतात. असे निखळ व्यक्तिमत्व आज फार दुर्मिळ आहे. आणि तोच वारसा पुढे नेणारी हुशार पिढी म्हणजे निखिल महादेव वडणे. वडिलांचा अनुभव आणि तरुणाईची समज याचा सुंदर असा संगम बागेतील प्रत्येक निर्णयात आणि अचूकतेत तो दिसतो. मित्रांनो, ही फक्त बाग नाही, तर ज्ञानाची परंपरा आहे. आज या द्राक्षबागेला भेट देणे आमच्यासाठी फक्त भेट नव्हती, तर ती एक प्रेरणा होती, शिकवण होती आणि आठवण होती. द्राक्ष शेती मनापासून केली तर यश नक्कीच मिळतं. मनपूर्वक धन्यवाद.